काळामध्ये असा ठरावही झाला नव्हता. अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस बीजेपीचा पण ठराव झाला होता. काय सांगाल एकंदर या अयोध्येच्या मंदिराच्या संदर्भात? नाही, असं नाही. काँग्रेसची भूमिका त्यावेळेला अशी होती की हा जो काही देशामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावानं रक्तपात होतोय, मग ते दोन समुदाय असतील, एक हिंदू समुदाय, दुसरा मुस्लिम समुदाय, यांच्याकडून जो काही रक्तपात होतोय तो घडवू नका. आपण लोकशाही मानलेली आहे, आपण संविधान मानलेलं आहे आणि संविधानाप्रमाणे हा निर्णय न्यायालयाला करू द्या. न्यायालय जो निर्णय देईल तो आपण मान्य करू, अशा प्रकारची त्यावेळची काँग्रेसची भूमिका होती. परंतु काही मंडळीची तशी भूमिका नव्हती. राम मंदिराच्या नावावर राजकारण होतंय, जी दुनिया सांगते होतं याचं नपेक्षा पौष मायासारख्या महिन्यासारख्या ठिकाणी महिन्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर अजून पूर्ण व्हायला 2.5 ते 3 वर्ष लागतील असं सांगितलं जातं. त्यावेळेला घाई का केली जाते? निवडणुका जवळ आहेत डोळ्यासमोर आणि म्हणून राजकारणच केलं जातं. घरच्यांना निमंत्रण नाही. लालकृष्ण अडवाणी बघत बोललात तुम्ही, त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही. एकत्रित आपण त्याबद्दल पवार साहेब सुद्धा जाणार नाही आणि उद्धव साहेबांचाही मगाशी उल्लेख केला. काय सांगा? असं आहे की शेवटी अशा प्रकारची निमंत्रणं देणं ही आपली संस्कृती आहे. अशा प्रकारची निमंत्रण देणं हे सौजन्य आहे आणि सौजन्याने हे सगळी निमंत्रणं पक्षातीत भूमिकेच्या पलीकडे जाऊन दिली जातात. पण ज्यांच्या हातामध्ये आता यंत्रणा आहे त्यांच्याकडे सौजन्य आहे का? आणि ज्यांच्याकडे सौजन्य नसेल त्यांच्याकडून अशा प्रकारच्या सन्मानपूर्वक निमंत्रणाची वाट बघण्यात काही अर्थ नाही. आपण प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत, प्रभू रामचंद्राचं आपण आदर्श मानतो आणि त्या आदर्शाप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या विनम्रतेप्रमाणे आपण वागावं असं माझं मत. काँग्रेसने अध्यादेश काढला, या सरकारने अध्यादेश काढलेला नाही. काँग्रेसने कसला अध्यादेश काढला? काँग्रेसने नाही काढला, याही सरकारनं नाही काढला. सुप्रीम कोर्टानंच निर्णय दिला. मी सांगितलं या सरकारनं अध्यादेश काढून जर हे राम मंदिर तयार होत असेल त्यांच्या मागणीप्रमाणे तर त्यांनी जाहीर करावं. अध्यादेश काढून हे राम मंदिर होत नाहीये तर सुप्रीम कोर्टानं ही जागा प्रभू रामचंद्र तीर्थक्षेत्र न्यासाला दिली. त्या न्यासानुरूप हे मंदिर होते. हे कोणाच्या राजकारण्यांच्या मेहरबानीनं होत नाही. त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण आज इथे दणक्यामध्ये पूजा आरती केलेली आहे. त्याच्यामध्ये रामाच्या वनवासाचं उदाहरण दिलेलं आहे. राम आणि राज्य हे सुद्धा पटवून दिलेलं आहे. पण आत्ताचं राज्य याच्यावरती सुद्धा आपण थोडंफार उदाहरण दिलेले आहेत. काय सांगाल? असं आहे की प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहतंय याचा आम्हा सर्वांना परम आनंद आहे. आज प्रभू रामचंद्राच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होती आहे. ती आपल्या देशाचे 4 धर्मपीठाचे धर्मगुरू यांनी सांगितल्याप्रमाणे जर ती रामनवमी किंवा हनुमान जयंतीला झाली असती तर अधिक आनंद झाला असता. परंतु काही लोकांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या प्रभू रामचंद्राच्या नावाचा मतदानाकरता कसा उपयोग होईल याच्याकरता म्हणून पौष महिना हा शुभ समजला जात नाही. अशा वेळेला ते त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता येईल. हरकत नाही, आम्ही त्याचा आनंद मानलेलाच आहे. परंतु आत्ताच्या राजवटीबद्दल तुम्ही जे बोललात, माझी त्यांना विनंती एकच आहे की तुमच्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना करण्याचं भाग्य तुम्हाला मिळाले. किमान प्रभू रामचंद्राचे काही आदर्श, त्यांची आदर्श नीती, त्यांची मातृभक्ती, त्यांची पितृभक्ती, त्यांची पत्नी निष्ठा किंवा पत्नी प्रेम, बंधू प्रेम, मित्र प्रेम, विरोधकांबद्दल म्हणजे त्यावेळच्या विरोधकांबद्दल प्रभू रामचंद्राचं वागणं जे सौदार्यपूर्ण असायचं तसं आताच्या राज्यकर्त्यांनी वागावं अशी माझी अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.